नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये असणाऱ्या मॅग्नेशियमचे महत्त्व काय आहे, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर त्यांना मॅग्नेशियमची कमतरता आली तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात, आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली जी काही मॅग्नेशियमची कमतरता आहे तर ती कशा पद्धतीने भरून काढू शकतो, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, याआधीही आपण आपल्या या ग्रुपवरती, आपल्या चॅनलवरती कॅल्शियमची कमतरता असेल किंवा फॉस्फरसची कमतरता असेल तर यांचे देखील व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. मित्रांनो, कॅल्शियम आणि फॉस्फरस आणि सोबत मॅग्नेशियम हे तीनही जे काही मिनरल्स आहेत तर ते आपल्या पशूंच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी असतात. त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पूर्ण पहा. आपल्याला निश्चितच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्या पशूंच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता त्या ठिकाणी येण्यापाठीमागची कुठली कारणं ही असू शकतात. तर यामधील सर्वात पहिले आणि मुख्य जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना जर कोवळ्या चाऱ्याचा त्या ठिकाणी वापर करत असाल किंवा आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना हिरव्या चाऱ्याचा जास्त प्रमाणामध्ये वापर करत असाल तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना मॅग्नेशियमची कमतरता ही येऊ शकते. मित्रांनो, आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला असेल किंवा हिवाळ्यामध्ये असेल, जर अशा प्रकारच्या चाऱ्याचा त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर केला तर निश्चितच आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता ही पाहायला मिळत असते. तसेच आपण अति जलद रीतीने वाढणारा जो काही गवत असेल, तो जो चारा असेल, त्याचाही वापर जर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना मॅग्नेशियमची कमतरता ही येऊ शकते. सोबतच मित्रांनो, आपण आपल्या जमिनीमध्ये जर पोटॅशियम युक्त खते जे आहेत त्यांचा वापर जर जास्त प्रमाणात करत असाल आणि त्या जमिनीमधून पिकवलेला जो काही चारा असेल त्याचा जर वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करत असाल तर ह्या पोटॅशियम ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या चाऱ्याचा वापर करतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना मॅग्नेशियमचे जे काही शोषण आहे तर ते होण्यासाठी अडचणी पाहायला मिळत असतात. त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना मॅग्नेशियमची कमतरता ही जाणवू शकते. तसेच मित्रांनो, आपले जे दूध देणारे पशु असतात त्यांच्यामध्ये खास करून व्याल्यानंतर या मॅग्नेशियम कमतरतेच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात. आपल्या पशूंमध्ये व्याल्यानंतर जसे त्यांचे दुधाचे प्रमाण वाढत चालते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना मॅग्नेशियमची कमतरता ही येऊ शकते. तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये मॅग्नेशियमची कमतरता ही भासत असते. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर अचानकपणे बदल केलेला असेल किंवा आपले पशु जे आहेत ते जर चारा कमी खात असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना मॅग्नेशियमची कमतरता ही पाहायला मिळू शकते. तसेच मित्रांनो, आपल्या गोठ्यामध्ये जर जास्त वेत झालेले पशु असतील तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपल्याला मॅग्नेशियमच्या कमतरतेच्या समस्या पाहायला मिळत असतात. मित्रांनो, अशा पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमचे जे काही शोषण आहे तर ते कमी होत असते तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना मॅग्नेशियम कमतरतेच्या समस्या या पाहायला मिळत असतात. त्यासोबतच मित्रांनो, जर अचानक वातावरणामध्ये बदल झाला, अचानक पाऊस आला, अचानक जास्त प्रमाणामध्ये थंडी वाढली तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना मॅग्नेशियमची कमतरता ही जाणवू शकते. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांचं ट्रान्सपोर्टेशन झालेलं असेल, आपल्या पशूंमध्ये आपण कुठले व्हॅक्सिनेशन केलेले असेल, आपल्या पशूंमध्ये त्यांची डिलिव्हरी झालेली असेल तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना मॅग्नेशियमची जी काही कमतरता आहे तर ती पाहायला मिळत असते. मित्रांनो, यांसारखी जे काही कारणं आहेत तर ती आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना मॅग्नेशियमची कमतरता होण्यासाठी कारणीभूत असतात. मग मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस मॅग्नेशियमची कमतरता होते तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात आणि आपण आपल्या पशूंच्या शरीरामधील ही जी मॅग्नेशियमची कमतरता आहे तर ती कशा पद्धतीने भरून काढू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस मॅग्नेशियमची कमतरता येते तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना स्नायूंचा थरथराट पाहायला मिळतो. आपले जे पशु आहेत तर ते घाबरलेले पाहायला मिळतात
आपल्या पशूंच्या तोंडामधून त्या ठिकाणी फेस येताना पाहायला मिळतो. आपले जे पशु आहेत तर ते दात चावणे किंवा दाताचा आवाज करण्याच्या समस्या पाहायला मिळतात. आपल्या पशूंच्या हृदयाचे ठोके वाढलेले पाहायला मिळतात. आपल्या पशूंमध्ये त्यांना अस्वस्थता जाणवते. आपले पशु जे आहेत तर ते चालताना अडखळतात. त्यांना उठण्यासाठी समस्या पाहायला मिळू शकतात. आपल्या पशूंमध्ये अचानक त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले पाहायला मिळते. त्यांना गर्भधारणेच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. तर मित्रांनो, यांसारखी लक्षणं त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस मॅग्नेशियमची कमतरता येते तर पाहायला मिळत असते. मग मित्रांनो, आपण या ठिकाणी कुठल्या उपाययोजना करायच्या की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली ही जी मॅग्नेशियमची कमतरता आहे तर ती भरून काढली जाऊ शकते आणि आपल्या पशूंना त्यांना हे जे त्रास होत आहे किंवा त्यांच्यामध्ये होणारे जे काही मृत्यू आहेत तर ते आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. मित्रांनो, यामधील पहिली जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना मॅग्नेशियमच्या कमतरतेचे लक्षणं दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना IV जे काही कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचे इंजेक्शन येते तर त्याचा वापर त्या ठिकाणी तात्काळ करायचा आहे. तो देखील आपले जे डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसारच त्या ठिकाणी करायचा आहे. तसेच आपल्या पशूंमध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेटचे इंजेक्शन येते त्याचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकतो. किंवा मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना जर मॅग्नेशियमची कमतरतेच्या ज्या काही समस्या आहेत त्या जर टाळायच्या असतील तर त्या ठिकाणी मग आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मिनरल मिक्सचर जे आहे तर त्याचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. तसेच आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना जर जास्त प्रमाणामध्ये हिरवा आणि कोवळा चारा त्या ठिकाणी देत असाल तर त्याचा वापर त्या ठिकाणी कमी करणे हे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच आपण आपले पशु व्यायल्यानंतर लगेच त्यांच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचे जे काही जेल मार्केटमध्ये येतात तर त्यांचा तात्काळ त्या ठिकाणी वापर करणे हे खूप गरजेचे आहे. त्या जेलच्या वापरामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना व्यायल्यानंतर या ज्या ग्रास टिटेनी किंवा हायपोमॅग्नेशियमियाच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी या जेलमुळे त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मिठाचा जो काही वापर आहे तर तो देखील करणे हे खूप गरजेचे आहे. मिठाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमचे जे काही शोषण आहे तर ते योग्य रीतीने होताना आपल्याला पाहायला मिळत असते. तर मित्रांनो, यांसारख्या उपाययोजना त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये होणारी मॅग्नेशियमची जी काही कमतरता आहे तर ती टाळू शकतो, भरून काढू शकतो आणि आपल्या पशूंना त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये आपल्याला या मॅग्नेशियम कमतरतेच्या समस्या या जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत असतात आणि जर त्या ठिकाणी तात्काळ उपचार झाले नाही तर त्या ठिकाणी आपले जे पशु आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना हे जे मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स आहेत तर ते देखील खूप गरजेचे आहेत. जसेच आपण कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल ते देतो त्याप्रमाणे या मॅग्नेशियमच्या सप्लिमेंट्सचा सुद्धा आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये किंवा पशूंच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची जर कमतरता आली तर आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात, आपण त्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजे, कुठल्या सप्लिमेंट्सचा त्या ठिकाणी वापर करायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला आपले जे काही पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.